जर तुम्हाला केसवाढीचं चक्र समजत नसेल तर जगातली कोणतीही केसांची उपचार पद्धत तुमच्यासाठी अर्थपूर्ण ठरणार नाही. खरं तर अनेक रुग्ण योग्य वैद्यकीय उपचार थांबवतात कारण त्यांना केस गळती म्हणजे काय हेच समजत नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्राबद्दल अधिक सांगणार आहे. मी डॉक्टर समीक्षा त्यागी, प्लास्टिक आणि केस प्रत्यारोपण शल्यचिकित्सक आहे. माझ्या अनेक रुग्णांना उपचार सुरू केल्यानंतर केस गळायला लागल्यावर घाबरून जातात कारण बहुतेक वेळा त्यांना नैसर्गिक केस वाढीच्या चक्राबद्दल माहिती नसते. म्हणून चला याबद्दल अधिक सविस्तर समजून घेऊया. बहुतांश लोक एक सोपी गोष्ट म्हणतात, केस गळणे म्हणजे केस गळती. हे खरे नाही. केस गळणे हा एक अगदी नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा केस गळतात आणि पुन्हा वाढत नाहीत. म्हणून ही ती स्थिती आहे जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक केस एक केस वाढीचं चक्र अनुभवतो. आता आपण हे केस वाढीचं चक्र नेमकं काय आहे ते समजून घेऊया. पहिला टप्पा म्हणजे अनाजन टप्पा, ज्याला वाढीचा टप्पा असंही म्हणतात. हा टप्पा सर्वात मोठा असतो, जो साधारणपणे 2 ते 6 वर्षे, सरासरी 3 ते 4 वर्षे टिकतो. या टप्प्यात तुमचे केस वाढायला लागतात, ते जाडसर होतात आणि कालांतराने त्यांची लांबी वाढते. तुमच्या टाळूवर सरासरी सुमारे 80 ते 90% केस हे अनाजेन किंवा वाढीच्या टप्प्यात असतात. पुढचा टप्पा म्हणजे कॅटाजन टप्पा, याला संक्रमण टप्पा असंही म्हणतात. या टप्प्यात तुमचे केस वाढणं थांबतात आणि हा फारच लहान टप्पा असतो, साधारणपणे 3 आठवडे टिकतो. पण या टप्प्यात केस गळायला लागत आहे. या टप्प्यानंतर टेलोजन टप्पा येतो, ज्याला विश्रांती किंवा गळतीचा टप्पा असंही म्हणतात. म्हणून या टप्प्यात तुमचे केस वाढत नाहीत आणि हळूहळू काही काळानंतर ते गळायला लागतात किंवा गळून पडतात. जेव्हा तुम्ही तुमचे गळणारे केस पाहता तेव्हा प्रत्यक्षात ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली असते आणि आता तुम्ही त्याचा परिणाम पाहत आहात. हा टप्पा साधारणपणे 3 महिने टिकतो. साधारणपणे तुमच्या एकूण केसांपैकी 10% केस या टप्प्यात असतात. हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही काही तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहात, जसे की ताप, मोठा आजार, मोठी शस्त्रक्रिया, तणाव, अचानक वजन कमी होणे किंवा मोठी हॉर्मोनल बदल, अशा काही गोष्टी. 2 ते 3 महिन्यांनंतर तुम्हाला जाणवेल की तुमचे केस जास्त प्रमाणात गळत आहेत. मी अनेक रुग्णांना पाहतो जे माझ्याकडे येतात आणि म्हणतात, डॉक्टर माझे केस अचानक खूप गळायला लागले आहेत. आणि जेव्हा आपण त्यांचा इतिहास घेतो आणि तपासणी करतो तेव्हा आपल्याला कळतं की प्रत्यक्षात ही केस गळतीची प्रक्रिया सुमारे 3 महिन्यांपूर्वीच काही कारणामुळे, जसं की मोठी शस्त्रक्रिया, आजार, गर्भधारणा, अशा काही गोष्टींमुळे सुरू झाली आहे. म्हणूनच हे जाणून घेणं महत्वाचे आहे की केस गळतीचा टप्पा म्हणजे काय, किंवा आपण ज्याला टेलोजन किंवा शेडिंग सायकल म्हणतो ते काय आहे. आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्याबद्दल अनेक लोक किंवा अनेक रुग्ण घाबरतात. केस गळतीवर उपचार सुरू केल्यानंतर तुम्हाला केस गळती का वाढलेली दिसते? म्हणून जेव्हा तुम्ही उपचार सुरू करता आणि प्रत्यक्षात तुमचे केस मुळांपासून वाढू लागतात तेव्हा ते कमकुवत केस आणि जे फारसे मजबूत नाहीत ते गळून पडतात, कारण आतून येणारे मजबूत केस त्यांना ढकलतात, जेणेकरून ते अधिक निरोगी पद्धतीने पुन्हा वाढू शकतील. म्हणूनच जेव्हा तुम्ही केसांच्या उपचारांची सुरुवात करता किंवा मिनॉक्सिडिल लोशन आणि इतर केसांच्या उपचारांची सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला केस गळती दिसते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही समजून घ्या की उपचार योग्य पद्धतीने सुरू ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांची नियमित फॉलोअप करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की तुमचा उपचार योग्य दिशेने चालू आहे आणि केस गळतीच्या समस्येत सुधारणा होत आहे. आता आपण समजून घेऊया की नेहमीची आणि असामान्य केस गळती म्हणजे काय. नेहमीची केस गळती ही तुमच्या केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रामुळे होते. नेहमीच्या केस गळतीमध्ये तुमचे काही केस गळतील पण केसांची घनता कायम राहील. तर असामान्य केस गळतीच्या चक्रात तुमचे केस नक्कीच गळतील, पण हळूहळू तुमच्या केसांची घनता, जाडी कमी होईल आणि तुम्हाला केस विरळ होणे किंवा टक्कल पडलेले भाग दिसतील. म्हणून अशा प्रकारे तुम्ही समजू शकता की तुमची केस गळती किंवा केस गळणं हे नेहमीचे आहे की नाही. चला मी थोडक्यात सांगतो. केस गळणं हे नेहमीच केस गळतीच्या समस्येशी समानार्थी नसते. आता तुम्हाला समजले असेल की तुमच्या केस गळतीच्या चक्राची माहिती असणे का महत्वाचे आहे आणि वैद्यकीय उपचारांनी केस गळतीच्या समस्येनंतर परिणाम दाखवायला वेळ का लागतो. त्यामुळे उपचार सुरू केल्यावर 20 दिवसांच्या आत ते सोडणे हा चांगला पर्याय नाही, कारण तुमचे केस ठराविक चक्रानुसारच वाढतील, जसे आपण आत्ताच पाहिले. आणि संयम हा पर्याय नाहीच.
तुम्हाला केसांच्या उपचारात चांगला परिणाम हवा असेल तर संयम ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे केस वाढीचे चक्र नीट समजून घेतले तर आता तुम्ही घाबरणे थांबवाल आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घ्याल. म्हणूनच जर तुम्हाला केसांबद्दल अधिक वैज्ञानिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.